नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित परीक्षा परिषद प्रश्नपत्रिका 2023 प्रश्न 36 ते 51, 26 ते 35 प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आता 36 पासून आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. प्रश्न पहिला, चंदूने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे 5 तास व अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले? मित्रांनो, दोघांनी मिळून किती अक्षरांचं टंकलेखन केलं? दोघांनी मिळून म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बेरीज करावी लागेल. मग आता चंदूने क्ष अक्षरे आणि 5 तास, एकूण क्ष अक्षरे आणि 5 तास चंदूनं काम केले आणि अलीनं एकूण म अक्षर आणि 6 तास. मग आता हे अक्षर किती असतील ते आपण सांगू शकत नाही, ते आपल्याला अक्षरामध्येच या ठिकाणी दिलेलं आहे, श अक्षर आणि म अक्षर. मग 5 तास आणि 6 तास एवढं त्या ठिकाणी दोघांनी काम केलं. म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय जर बघितले तर 5 क्ष गुणिले 6 म, या ठिकाणी दोघांचा गुणाकार येणार नाही आहे, कारण की दोघांचं मिळून किती टंकलेखन आहे म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये वजाबाकी आहे. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आपलं उत्तर येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा गुणाकार. पर्याय क्रमांक 4 मध्ये बेरीज आहे. 5 क्ष, मित्रांनो या ठिकाणी हे आपलं उत्तर असेल. 5 क्ष एवढं टंकलेखन चंदूने केले आणि 6 म एवढं टंकलेखन अलीने केलेलं आहे. म्हणजे आपलं 36व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 5 क्ष अधिक 6 म एवढं दोघांनी मिळून टंकलेखन केलंय. प्रश्न 37, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या व 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या होत्या. त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झाले, तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिले? मित्रांनो, 1 लिटरच्या 300 पिशव्या, 1 लिटरच्या 300 पिशव्या बरोबर 300 लिटर. त्यानंतर 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या. मित्रांनो, 500 मिली आणि 500 मिली मिळून 1 लिटर दूध तयार होतं. मग आता 500 मिलीच्या 600 पिशव्या म्हणजे, मग आता 500 मिली गुणिले 600 पिशव्या जर केलं तर ते सुद्धा या ठिकाणी 300 लिटरच होईल. मग आता 300 लिटर आणि 300 लिटर झालं 600 लिटर. दुधाचं त्या दिवशी वाटप झाले 560 लिटर. एकूण दूध होतं 600 लिटर, त्यातलं 560 लिटर दूध वाटप झालंय. तर आता 600 मधनं 560 गेल्यावर किती लिटर दूध शिल्लक राहील? तर 40 लिटर एवढं दूध शिल्लक राहील. म्हणजे 37व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 40 लिटर. प्रश्न 38, जावेदने रुपये 300ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. 3000ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळे रुपये 1200ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? मित्रांनो, 3000 रुपयाला 1 अशा 10 पेट्या खरेदी केल्या. मग 3000 रुपयाला 1 गुणिले 10 पेट्या म्हणजे पेट्या खरेदी केल्या 30,000 रुपयाच्या आणि आंबे नासल्यामुळे त्या पेट्या विकल्यात. कशा विकल्यात? 1200 रुपयाला 1 पेटी, अशा 10 पेट्या विकल्या म्हणजे पेट्या विकल्या 12,000 रुपयाला. मग 30,000 मधून जर आपण 12,000 वजा केले तर उत्तर येईल 18,000. मग 18,000 एवढा काय झाला? म्हणजे घेतल्या 30,000ला विकल्या 12,000ला, या ठिकाणी 18,000 झालाय तोटा. मग आपल्याला विचारलंय काय? तर या सर्व व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 3000 बरोबर 100. 3000 म्हणजे 100%. मग आता त्यातला तोटा आहे 18,000. मग 18,000 बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला टक्केवारी काढायची. म्हणजे 18,000 गुणिले 100 यांचा गुणाकार होईल आणि 3000 भागिले, म्हणजे 18,000 गुणिले 100 भागिले 3000. मग आता या ठिकाणी आपण डायरेक्ट काटाकाटी करू शकतो. 1, 2,
1 2 त्यानंतर 1 0 गेला, 1 0 गेला. या ठिकाणी 30,000 घ्यावे लागेल आपल्याला. 30,000 बरोबर 100 तर 18,000 बरोबर किती? मग आता या ठिकाणी हा 1 0 असेल. 1 0 या ठिकाणी राहिला आहे म्हणजे हा 0 गेला, हा 0 तसाच आहे. मग आता 30. मग आता 30 जर या ठिकाणी 3 5 15 3 सख किंवा आणखीन 1 0 या ठिकाणी गेला. 3 5 15 3 सख 18 आणि या ठिकाणी 0 म्हणजे या ठिकाणी 60% एवढा तोटा झाला. 30,000 बरोबर 100% तर 18,000 बरोबर किती? 30,000 18,000 गुणिले 100 भागिले 30,000 उत्तर आलं 60% एवढा तोटा झाला. म्हणजे 38व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 60%. प्रश्न नंबर 39. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशकस्थानी कोणता अंक येईल? मित्रांनो, संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या अगोदर येईल. सर्वात मोठी संख्या म्हटल्यावर 42,000 सर्वात मोठी आहे. 42,106. त्यापेक्षा लहान 41,260. 41,260. त्यापेक्षा लहान 41,238. त्यापेक्षा लहान 41,237. आणि सर्वात लहान संख्या असेल 40,273. ही सर्वात लहान संख्या. आपल्याला विचारलंय शेवटून दुसरी म्हणजे ही संख्या आणि शेवटून चौथी संख्या 1 2 3 4 शेवटून चौथी संख्या ही यांच्यामधला फरक शोधायचा आहे आणि दशकस्थानी कोणता अंक येतो. मग आता फरक म्हटल्यावर मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार. 41,260 वजा 41,237. दुसऱ्या संख्येतनं दुसरी आणि चौथ्यातनं दुसरी आपल्याला वजा करायची. 0तून 7 जाऊ शकत नाही. 6 कडनं हातचा घेतला. 6च्या जागी 5 या ठिकाणी 10 10तनं 7 गेले. 3 5तनं 3 गेले 2 आणि या ठिकाणी 0 0 0 उत्तर आलं 23. आपल्याला विचारलंय दशक स्थानी कोणता अंक येईल. एकक स्थानी 3, दशक स्थानी 2 हा अंक आला म्हणून 39व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2. प्रश्न नंबर 40. 2 रीम कागदांपैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? मित्रांनो, 2 रीम कागद. एक रीम कागद म्हणजे 480 कागद. मग 2 रीम म्हणजे 480 आणि 480. 0 8 8 8 16 हातचा आला 1 4 आणि 4 8 आणि 1 9. एकूण कागद होते 960. 2 रीम कागद म्हणजे 960 कागद. त्यापैकी 2 ग्रोस कागद. एक ग्रोस कागद म्हणजे 144 कागद आणि 2 ग्रोस कागद म्हणजे 288 कागद मुद्रणासाठी वापरले. मग आता 960 मधून 288 कागद वापरले तर खाली किती कागद शिल्लक राहिलेत? तर या ठिकाणी 10तनं 8 गेले. 2 5तनं 8 जाऊ शकत नाही. 9कडनं हातचा 9च्या जागी 8 या ठिकाणी 15 15तनं 8 गेले 7 आणि 8तनं 2 गेले 6. एकूण 672 कागद शिल्लक राहिलेत. मग आता तर किती डझन कागद शिल्लक राहिले? आता याचं पुन्हा डझनमध्ये रूपांतर करायचं म्हणजे भागिले 12. 12 पंचे 60. 67 मधनं 60 गेले बाकी उरले 7 वरून घेतले 2. 12 पंचे 60 12 72. 72 मधून 72 गेले बाकी उरले 0. उत्तर आलंय 56 डझन कागद शिल्लक राहतील म्हणजे 40व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 56. प्रश्न नंबर 41. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मित्रांनो, चूक म्हणजे चूक, अचूक म्हणजे बरोबर. कोणतं विधान बरोबर आहे? तर आता पर्याय क्रमांक आपण 1 जर घेतला तर 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे. मित्रांनो, 15चे विभाजक म्हणजे अवयव. 15ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो? तर 1ने जाईल. 15ला 3ने भाग जातो, 5ने जातो आणि 15ने जातो.
कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असते आणि सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो. आपल्याला उत्तर दिलंय 3, म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक आपल्याला 2 घ्यायचा आहे. 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत. आता आपल्याला 18चे सर्व विभाजक म्हणजे 18ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा 18चे अवयव. 18ला 1 ने पूर्ण भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने नाही जाऊ शकत, 5 ने नाही, 6 ने जाईल. त्यानंतर सावित्रिक 18, 9 दुने 18 आणि 18 एक 18. आता हे सर्व विभाजक यामध्ये 3 विभाजक समसंख्या आहेत असं आपल्याला पर्याय क्रमांक 2 सांगतो. मग आता 2 ही समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे आणि 18 सुद्धा समसंख्या आहे, म्हणजे बरोबर 3 विभाजक समसंख्या आहेत. म्हणजे दुसरं विधान बरोबर आहे. म्हणून 41व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 42. 41ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल? मित्रांनो, 41ने विभाज्य म्हणजे थोडक्यात 41च्या पटीतल्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. 41च्या पटीतल्या संख्या, तर पहिली संख्या 41, मग 41 दुणे 82, त्यानंतर आणखीन पुन्हा 82मध्ये जर आपण 41 मिळवले तर 123. 123मध्ये जर पुन्हा आपण या ठिकाणी 4 2 6 6 आणि 4 164. पुन्हा 41 मिळवले तर 205. पुन्हा आपण 41 मिळवले तर 246. पुन्हा 41 मिळवले तर 287. पुन्हा 41 मिळवले तर 328. मित्रांनो, या इथपर्यंतच मी लिहिलं आहे. आपल्याला काय विचारलं आहे? 41ने विभाज्य म्हणजे 41च्या पटीतल्या संख्या. आता ह्या संख्या आपण चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या. आता यामध्ये समसंख्या कोणत्या आहेत? पहिली समसंख्या 82, दुसरी समसंख्या आली 164, तिसरी समसंख्या 246 आणि चौथी समसंख्या आली 328. चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती? तर 328 ही आहे. म्हणून 42व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 328. प्रश्न 43. दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? मित्रांनो, परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रत्येक बाजू 1.5 आहे, म्हणजे ही बाजू 1.5, ही बाजू 1.5, अशा सगळ्या बाजू 1.5 आहेत. तर आता जर आपण पहिल्या आकृतीचा विचार केला, म्हणजे 1, 2, 3 आकृत्या आहेत असं आपण गृहीत धरूयात. तर ही बाजू 1.5, ही बाजू 1.5, ही बाजू 1. म्हणजे सगळ्या बाजू 1. मग आता कडेच्या एकूण बाजू किती आहेत पहिल्या आकृतीमध्ये? पहिल्या आकृतीमध्ये कडेच्या एकूण बाजू किती आहेत? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 3 दुणे 6 म्हणजे वरच्या 3 खालच्या 3, 3 आणि 3 6, 7 आणि 8. म्हणजे एकूण बाजू आहेत 8 आणि एक बाजू आहे 1.5 सेमीची. 1.5 सेमी गुणिले 8. आपण पहिल्या आकृतीची परिमिती काढतोय. 8 पंचे 40, हातचे आले 4. 8 एक 8, 8 आणि 4 12. एका संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 12 या ठिकाणी परिमिती आली. पहिल्या आकृतीची परिमिती 12 सेमी आली. म्हणजे या आकृतीची जर परिमिती 12 सेमी असेल, म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज केली तर 12 सेमी आली. याची पण 12 सेमी आणि याची पण 12 सेमी. म्हणजे 12 गुणिले जर आपण 3 केलं तर 12 त्रिक 36 सेमी परिमिती असेल. म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज 36 सेमी असेल. म्हणून 43व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 36 सेमी. प्रश्न नंबर 44. 1, 6 व 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या 1 अंकी व 2 अंकी एकूण वर्गसंख्या किती? मित्रांनो, आपण 1 अंकी आणि 2 अंकी सगळ्या वर्गसंख्या लिहून घेऊयात. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग
64, 9चा वर्ग, 81, 10चा वर्ग 100 आहे. पण आपल्याला 1 अंकी 2 अंकीच वर्गसंख्या सांगितल्या. 10चा वर्ग 100 ही 3 अंकी वर्गसंख्या आहे, म्हणून ती आपण घेणार नाही. आता आपल्याला प्रश्नात विचारलंय 1, 6, 9 हे अंक कोणत्याही स्थानी असलेल्या. मग आता कोणत्या कोणत्या संख्येमध्ये 1, 6 आणि 9 हे अंक आहे? तर पहिल्या संख्येत 1 आहे, त्यानंतर तिसरी वर्गसंख्या 9, त्यानंतर 16मध्ये सुद्धा 1 आहे आणि 6 पण आहे. त्यानंतर 25मध्ये 1, 6, 9 यापैकी कोणताही अंक नाही आहे. 36मध्ये 6 आहे, 49मध्ये 9 आहे, 64मध्ये 6 आहे आणि 81मध्ये 1 आहे. मित्रांनो 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 एकूण 7 संख्या अशा आहेत की ज्यामध्ये 1, 6, 9 यापैकी कोणताही एक अंक आहे. म्हणजे 44व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 7. प्रश्न नंबर 45. दशादशे 10 दराने रुपये 3000 मुद्दलावर 3 वर्षाची सरळ व्याज किती? मित्रांनो अतिशय सोपा हा प्रश्न. दशादशे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज विचारलं आहे. सरळ व्याज म्हटलं की या ठिकाणी आपण सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. कदम, त्याच्या विरुद्धार्थी म, द, क. मग सरळ व्याजाचं सूत्र म, द, क. म गुणिले द गुणिले क भागिले 100. किंवा आपण उलट याला कदम म्हणतो. क, द, म. मग आता या ठिकाणी मुद्दल आहे 3000 गुणिले दर आहे 10. क म्हणजे काळ आहे 3 वर्ष भागिले 100. आता यांचा जर आपण गुणाकार केला 3000 गुणिले 10, 3 10 30, 30,000 आणि 30,000 गुणिले 3, 30 त्रिक 90,000. 90,000 भागिले 100 अंश छेद काटाकाटी होते. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. या ठिकाणी उत्तर राहिलं आहे आपलं 900. म्हणजे 45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 900. प्रश्न नंबर 46. पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? तर आता पर्याय क्रमांक 1चा आपण जर विचार केला तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये पहिली जी आकृती आहे त्यामध्ये 1, 2, 3, 4 या आकृतीचे एकूण 16 भाग आहेत आणि त्या 16 भागातले 4 भाग रंगवलेले आहेत. म्हणजे पावभाग रंगवला आहे. 4 चोक 16 पावभाग रंगवला आहे. पर्याय क्रमांक आपण 2 जर घेतला तर आकृतीचे एकूण 4 भाग आहेत आणि त्यातले 2 भाग रंगवलेत. म्हणजे मित्रांनो अर्धा भाग रंगवलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आकृतीचे एकूण 1, 2, 3, 4, 4 आणि 4, 8 एकूण 8 भाग आहेत. 8 मधले 2 भाग रंगवले म्हणजेच पावभाग रंगवला. पर्याय क्रमांक 1 मध्ये पाव आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा पावभाग आहे. पर्याय क्रमांक 4 बघूयात आपण. 1, 2, 3, 4, 5, 6 6 आणि 6 12 आकृतीचे एकूण 12 भाग आहेत आणि 12 भागातले 3 भाग रंगवलेत म्हणजे 3 चोक 12. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पावभाग आहे. सगळे अपूर्णांक पावभाग दर्शवतात. पर्याय क्रमांक 2 हा अर्धा भाग दर्शवतो. म्हणून 46व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 47. रुपये 1000ची वस्तू 30% नफा घेऊन विकली तर त्याला किती रुपये नफा झाला? मित्रांनो 1000 रुपयाची वस्तू आहे आणि 30% नफा झाला. म्हणजे 1000चे 30% किती? म्हणजे 1000चे 30% म्हणजे 1000 गुणिले 30 भागिले 100. बघा आता 1000 गुणिले 30 भागिले 100. 1000 गुणिले 30 जर केलं तर या ठिकाणी 30 आहे असेच लिहिले आणि या ठिकाणी 3 शून्य लिहिले. म्हणजे हे झाले 30,000 आणि भागिले 2 शून्य. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं आहे 300. किती रुपये नफा झाला? तर नफा झाला 300 रुपये. म्हणून 47व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 300. प्रश्न नंबर 48. लोकेश व रोशन एका कंपनीत काम करीत होते. रोशनला एका महिन्याला पगार 15,500 रुपये व लोकेशला 18,500 रुपये मिळाला. तर त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा किती रुपये पगार जास्त मिळाला? तर मित्रांनो
या ठिकाणी रोशनचा जो पगार आहे 15,500 रुपये. 15,500 रुपये म्हणजे 15,500 आणि लोकेशला आहे 18,500. 18,500 म्हणजे 17,750. हा झाला 18,500 कारण की 18ला फक्त 1,000चा पावभाग कमी म्हणजे 250 कमी. तर दोघांमधला पगारातला आपल्याला फरक काढायचा आहे. फरक काढायचा आहे म्हटल्यानंतर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार. 18,500 म्हणजे 17,750 वजा 15,500. 0 5 7 5 गेले 2. 7 5 गेले 2. या ठिकाणी 0 उत्तर आलं 2,250. आता 2,250 म्हणजे याला आपण 2,25,000 असं सुद्धा म्हणतो. मग आता पर्याय क्रमांक 1च आहे 2,25,000 म्हणजे 48व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2,25,000 रुपये एवढा पगार जास्त मिळाला. त्या महिन्यात लोकेशला रोशनपेक्षा 2,25,000 रुपये पगार जास्त मिळाला. प्रश्न नंबर 49. 2 खांबांची उंची अनुक्रमे 117 सेमी व 105 सेमी आहे. जर 2 खांब एकमेकांना जोडून एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती? मित्रांनो, पहिल्या खांबाची उंची आहे 117 सेमी आणि दुसऱ्या खांबाची उंची आहे 105 सेमी. आता आपण दोघांची जर बेरीज केली 7 आणि 5 12 हातचा आला 1 1 आणि 1 2 2 अशी 2 222 सेमी किंवा आता 1 मीटर म्हणजे 100 सेमी असं पण आपण या ठिकाणी 1 मीटर म्हणजे 100 सेमी 2 मीटर म्हणजे 200 सेमी. मग आता 2 मीटर आणि 22 सेमी म्हणजे 2.22 मीटर असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 2 मीटर आणि 22 सेमी. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2.5 मीटर म्हणजे 2 मीटर आणि 2.22 मीटर 2 मीटर आणि 22 सेमी. 49व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 50 आणि 51 साठी सूचना आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला चित्ररूप माहिती दिली, चित्रलेख दिलेला आहे. पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. वाद्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. आता तबला, हार्मोनियम, बासरी आणि गिटार. तर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तर तबल्याचे चित्र आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 चित्र दिसत आहेत. हार्मोनियमचे 3 चित्र आहे, बासरीचे 2 चित्र आहे आणि गिटारचे 5 चित्र आहेत आणि यांचं प्रमाण दिलं आहे 1 चित्र बरोबर 10 विद्यार्थी. तर आपल्याला पहिला प्रश्न असा विचारला आहे, प्रश्न नंबर 50, एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत? आता सर्व प्रकारचे वाद्य किती विद्यार्थी शिकत आहेत? आता या चित्रांची जर आपण बेरीज केली तर 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 16. एकूण 16 चित्र आहेत मित्रांनो. 16 चित्र आणि 1 चित्र बरोबर 10 विद्यार्थी. मग 16 10 160 विद्यार्थी या ठिकाणी वाद्य शिकत आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारला आहे 50वा, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 160 विद्यार्थी वाद्य शिकत आहेत. प्रश्न नंबर 51 कोणते वाद्य शिकणारे विद्यार्थी कमी आहेत? तर हे आपण तोंडी सांगू शकतो. बासरीचे 2च चित्र आहेत. 2 चित्र म्हणजे गुणिले जर आपण 10 केलं तर 10 दुणे 20. 1 चित्र म्हणजे 10 विद्यार्थी, 2 चित्र म्हणजे 20 विद्यार्थी. पण सगळ्यात कमी चित्र आहेत म्हणून या ठिकाणी बासरी शिकणारे विद्यार्थी सर्वात कमी आहेत. म्हणजे 51व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण प्रश्न नंबर 36 ते 51 पर्यंतचे प्रश्न बघितलेत. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.